जय श्रीराम. चैत्र नवरात्री निमित्त सुरू केलेल्या श्री रामचरित्र कथेचा आजचा 10वा भाग. पुढे रामाने लक्ष्मण व मारुती यांना किष्किंधेला पाठवून सुग्रीवाला राज्याभिषेक करविला व वालीपुत्र अंगद यास अमात्यपद देवविले. त्या समयी सर्व वानर आनंद सागरात बुडून गेले. पुढे सुग्रीव रुमा व तारासह सुखाने संसार करू लागला. परंतु सुखात गर्क झालेल्या सुग्रीवाला थोडक्याच दिवसात रामकार्याचा विसर पडला. हे जाणून राम लक्ष्मणास म्हणाला, संसाराच्या धुंदीत सुग्रीवाला आपण दिलेल्या वचनाचा विसर पडला आहे असे वाटते. करिता तू त्याच्याकडे जा आणि त्याने दिलेल्या वचनाची त्याला युक्तीने आठवण करून दे. हे वाक्य बाजूला उभ्या असलेल्या मारुतीच्या कानी पडले. तो धावत गेला आणि त्याने सुग्रीवाला जागे केले. तेव्हा सुग्रीव लगेच दोन्ही स्त्रियांसह रामाच्या दर्शनास आला आणि त्याने रामचरणी लोटांगण घातले व क्षमा मागितली. त्यावर सुग्रीवाने अंगदाला सीताशुद्धीसाठी पुढचा मार्ग सुचविला. तेव्हा वानरांची सभा भरवून युवराज अंगद म्हणाला, वानर हो, रामाची पत्नी सीता हिला लंकाधिपती रावणाने हरण केल्याची बातमी आहे. करिता लंकेला जाऊन सीतेचा शोध केला पाहिजे. तेव्हा हे काम करण्यास तुम्हापैकी कोण तयार आहे? लंका येथून जरी 100 योजने दूर आहे तरी रामच करता करविता आहे. त्यानेच आमच्याकडून ही सेवा करवून घ्यावी अशी प्रार्थना करून जर तुम्ही निघालात तर महासागर कसा ओलांडला याचा तुम्हाला पत्ताही लागायचा नाही. जर हे काम तुम्हा कोणाला झेपत नसेल तर तसे सांगा, म्हणजे मी स्वतःच लंकेला जाईल. इतक्यात जांबुवंत उठला आणि म्हणाला, अंगदा, तू मोठा शूर आहेस. तसेच रामावर तुझी अढळ श्रद्धा पण आहे. त्यामुळे तू खचित ते काम करशीलच. परंतु तू युवराज आहेस म्हणून या कामी तुझी योजना करणे मला योग्य वाटत नाही. हे काम मारुतीकडून पार पडेल याची मला पूर्ण खात्री आहे. त्यावर तो मारुतीकडे वळून म्हणाला, वत्सा मारुते, भावनेपेक्षा कर्तव्यश्रेष्ठ आहे. करिता रामकार्य करण्याची आयती चालून आलेली संधी तू दवडू नको. एकांतात बसून ध्यान करण्यापेक्षा सेवा साधन हे महाबलवान आहे. करिता या समयी तुझ्या सामर्थ्याचा उपयोग कर. मारुते, तू उपजतच महापराक्रमी आहेस. ज्यावेळी तू जन्माला आलास त्यावेळी नुकताच सूर्योदय झाला होता. उगवत्या सूर्याला पाहून पिकलेले फळ आहे असे समजून ते घेण्यासाठी तू बाललीलेने सहज 500 योजने दूर उडालास. तेव्हा हे कार्य तुझ्याकडून साध्य होईलच असा माझा विश्वास आहे. मारुती, ही सेवा आपल्याला मिळावी याबद्दल अंतर्यामी रामाची प्रार्थना करीतच होता. त्यामुळे जांबुवंताचे भाषण ऐकून त्याला अतिशय आनंद झाला. त्या भरात त्याने भुभुक्कार केला. त्याचे अंग रामप्रेमाने पुलकित झाले. लंकेला जाण्यास तयार झालेला मारुती जांबुवंताला म्हणाला, मी लंकेला जाऊन केवळ जानकी तेथे आहे किंवा नाही ते पाहून येऊ की रावणाला ठार करून जानकीला घेऊन येऊ? जांबुवंत म्हणाला, मारुते, तू अधिक काहीच करू नकोस. फक्त जानकी तेथे आहे किंवा नाही एवढीच बातमी आण म्हणजे झाले. त्यावर मारुती रामाकडे गेला. राम स्वरूपानंदात निमग्न असल्याचे जाणून चतुर मारुती पावलांचा किंचितही आवाज न करता रामासन्मुख स्वस्तपणे हात जोडून उभा राहिला. थोड्या वेळाने रामाने डोळे उघडले. तेव्हा मारुती म्हणाला, हे प्रभो, तुझी आज्ञा झाली तर मी लंकेला जाऊन सीतेचा शोध करून सत्वर परत येईन. राम म्हणाला, बरं, जा तर. तेव्हा पुन्हा मारुती म्हणाला, मी रामदूत आहे. याची जानकीला खात्री पटावी याकरता रामा तुझी अंगठी मला हवी आहे. हे मारुतीचे शब्द ऐकताच रामाला त्याच्या चतुराईचे मोठे कौतुक वाटले. अंगठी मिळताच मारुतीने रामाचा जय जयकार करीत उड्डाण केले. रामस्मरणात तो इतका निमग्न झाला की आपण किती योजने लांब आलो याचे त्याला भानही राहिले नाही. मारुतीची स्वामी कार्यात कितीशी भक्ती आहे याची परीक्षा पाहावी असे रामाला वाटल्यावरून त्याने मारुतीच्या मार्गात अदृश्य रूपाने विघ्ने आणण्याचा आरंभ केला. प्रथम सुरसा नावाची स्त्री मारुतीच्या समोर आली आणि माझे प्राण व्याकुळ झाले आहेत, तू माझ्या मुखात प्रवेश कर असे म्हणून ती त्याची वाट अडवून उभी राहिली. तेव्हा हनुमंत म्हणाला, माते, मी सध्या अत्यंत जरुरीच्या कामासाठी निघालो आहे. तेव्हा परत येते वेळी मी खचित तुझी इच्छा पूर्ण करेन. तरी ती वाट सोडीना. त्यावर मारुतीने भयंकर रूप धारण केले. तेव्हा ती सुरसा त्याच्यापेक्षाही दुप्पट झाली. त्यावर सूक्ष्म रूप घेऊन मारुतीने तिच्या मुखात प्रवेश केला आणि लगेच तिच्या कानातून तो बाहेर आला. त्यानंतर तिने मारुतीचा मार्ग मोकळा केला. पुढे गेल्यावर मैनाक पर्वत म्हणाला, मारुते, तू फार दमला आहेस. तेव्हा माझ्या पाठीवर क्षणभर विश्रांती घे. ही पिकलेली फळे खा, गार पाणी पी.
थोडेसे श्रमपरिहार झाल्यावर पुढे जा. तेव्हा मारुती म्हणाला, रामकार्याकरता मी जात आहे. मला जेवण किंवा विश्रांतीची तीळ मात्रही जरुरी भासत नाही. रामस्मरणाच्या योगे करून मी तृप्त आहे. रामकार्यात क्षणाचाही विलंब लावणे मला सहन होत नाही. इतके बोलून मारुती पुढे गेला. श्रीराम जय राम जय जय राम.